आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं जे मंदिर आहे ते फुलांनी सजवण्यात आलेलं आपण समोर पाहतोय। अशा पद्धतीनं प्रत्येक जो खांब आहे या खांबाला देखील फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। तर समोर पांडुरंगाचं साजिरे गोजिरे रूप या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी पांडुरंग आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने विटेवरती उभा आहे आणि त्याचं मंदिर पूर्णतः सजवलेलं आहे, फुलांनी सजवलेलं आहे। ज्या पद्धतीने दिवाळी असते त्याच पद्धतीने हे सगळं मंदिर आहे ते सजवलेलं आहे। या मंदिराच्या ज्यावेळेस इथं जीर्णोद्धाराच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर हे जे 16 खांबी मंदिर आहे हे 16 खांब अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या मूर्ती देखील आहेत, गरुड खांब देखील आहे। याच गरुड खांबाला प्रत्येक वारकरी आल्यानंतर आलिंगन देत असतो, प्रत्येक वारकरी आल्यानंतर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि याच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रंग मंडप ज्याला म्हटलं जातं हाच रंगमंडप आहे। 16 खांबी आणि दगडी बांधकाम आहे विशेषतः आणि हा खूप मोठा जो काही ऐतिहासिक ठेवा आहे आपण समोर पाहतोय, ज्या नक्षीकाम केलेलं आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक आलेला भाविक या मंदिरामध्ये आल्यानंतर पावन आणि पुनीत झाल्याची भावना व्यक्त करतो आणि त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील सुंदर पद्धतीने आज आषाढी एकादशी निमित्त मंदिर सजवलेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरखासह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।